कार्यक्रमामध्ये किंवा प्रचारामध्ये किंवा मंडळाच्या कुठल्या तरी मिरवणुकीमध्ये किंवा कुठल्या हॉटेलमध्ये चहा पित असताना अशा टाईपचे ते सगळे फोटो आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। की निलेश गायकवाडांसोबतचा तुमचा फोटो त्यांनी दाखवलेले आहे। निलेश गायकवाड मुख्यमंत्री आरोपी होता, त्याच्यावरती अनेक गुन्हे दाखल होते, तो सध्या फरार झालेला आहे, बनावट पासपोर्ट काढलेला आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये तुमची बदनामी होते असं वाटत नाही का? निलेश गायकवाड याचे तुमचे काही संबंध आहेत का, किंवा त्यांचा संपर्क कधी आलेला होता का, किंवा निलेश गायकवाड सोबतचे तुमचे जे फोटो आहेत ते नक्की कोणत्या कामाच्या निमित्तानं काढले गेले? कार्यक्रमामध्ये किंवा प्रचारामध्ये किंवा मंडळाच्या कुठल्या तरी मिरवणुकीमध्ये किंवा कुठल्या हॉटेलमध्ये चहा पित असताना अशा टाईपचे ते सगळे फोटो आहेत। किंवा एखाद दुसरा फोटो काय एक दाखवला वाटतं ना, कुठला तरी फोटो एकच फोटो आहे माझा, फोटोज वगैरे असं काही मला वाटत नाहीये। आणि मी मुळात खरं सांगू का, मी कुठल्याच गुन्हेगारी ऍक्टिव्हिटीज माझ्या कानावर कोणाची आल्या ना, मी त्यांना सांगतो तुम्ही माझ्याकडे येऊच नका, एकदम क्लिअर। मी असं कोणाला सांगत नाही। मगाशी मी तुम्हाला जे दाखवलं ना की या तुमच्यावर खोटा आहे का खरा आहे का, मी पोलीस स्टेशनला येतो बघतो, हे त्यांना विचारा। गुन्हेगारी ऍक्टिव्हिटीज कारवाई हे ते हा माझा विषयच नाही, त्यांनाच विचारा ना की का त्यांना अडचण म्हणजे माझा त्यांचं म्हणणं असं त्यांना विचारलं ते तुमचा वाद चंद्रकांत पाटलांशी की समीर पाटलांशी, ते म्हणतात सिस्टीमशी। तर मग ही सिस्टीम सगळी सिस्टीम दाखवली तुम्हाला मी, तशी माझी सिस्टीम दाखवा म्हणून। फोटो ही सिस्टीम नाही, ही सिस्टीम आहे। आरोप दाखवले, आता रेड कार्पेटवाला शोधा, मंडपवाला शोधा, 13 तारखेला गोळीबार शोधा, ते काय पण खोटे आरोप करतात, काही बोलतात आणि तुम्ही मग हळूहळू एक आता त्यांनी कागद दाखवला, दादांनी मला विचारलं, म्हणजे त्याच्यामध्ये फिर्यादीच नाहीये, डायरेक्ट आरोपी। म्हणजे याचा अर्थ आम्ही असं घ्यायचा का की अनुदानाने तुम्ही असं म्हणता निलेश गायकवाडसोबत फोटो आला की कोणी काढला गेला, जर तुम्हाला निलेश गायकवाडवरती आधी गुन्हे दाखल आहेत हे माहिती होतं तर नाही, मला एवढी माहिती निलेश गायकवाडची अशी पूर्ण हिस्ट्रीवाली नाही। आता काढायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे इथून पुढे आता उद्या ओळखत होतो, पण त्याच्यावर एवढे गुन्हे आहेत, त्याने एवढे कांड केलेले असतील किंवा आहेत किंवा त्यांचा काय विषय आहे, एवढी डीप मध्ये मी माहिती कोणाची घेण्याचं काही कारणच नाही आहे। आता घेतली, माझं नाव मध्ये घेतलं की मी यांच्यासाठी फोन केला गवसनेंसाठी, म्हणून गवसनेंची माहिती घेतली, तर फोन केलाच नाही। त्यांनी माझ्याकडे सांगितलेलं आहे की मी फोन केलेला आहे। 13 तारखेला गोळीबारच झाला नाही आणि सांगितलेलं आहे की त्या गोळीबाराची केस झाली। अरे हे त्यांना विचारा ना की हे जबाबदारीनं बोलतोय मी, त्यांच्या वाक्यावर बोलतोय, आणि तुम्ही मला एखादे कागद कुठला तर आलोलेला दाखवताय आणि मला म्हणताय की तुम्ही सांगा, कबूल करा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।